ते कोणते नवरे असतात तर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कोणाच्या बायकोचे झाले असते तिथे नवऱ्याने किती सेलिब्रेट केलं, केक काय आणला असता. लगातार 4-5 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि आज सकाळीच आई निघून गेली. त्यावेळेस तिला दिसलं तिने आणलेलं चिकूचं झाड. म्हणाली, बापरे, अजून तू झाड लावलंच नाही, एवढा पाऊस सुरू आहे, अजून तू झोपलेलीस की काय. मग माझ्या डोक्यातला बल्ब पेटला. त्यानंतर मी घेतलं चिकूचं झाड इथे लावायला. सर्वात आधी इव्यानी तिथे जागा खदून घेतली. जसं की हे धने लावायला गेले आणि सर्व धनेच खाली पडले. माझ्यासोबत नेहमी असं घडतं, मी चांगलं करायला जातं आणि त्या उलटच घडतं. झाड आणून 15 दिवस झाले होते आणि मी राहिली आळशी मॅडम. पावसावर पाऊस सुरू होता तरी पण झाड लावलं नाही. पण आईने माझ्या डोक्यात लाईट पेटून दिला म्हणून आज त्याचा मुहूर्त निघाला. व्हिडिओमध्ये चांगलं दिसावं म्हणून इथे चेहऱ्यावरती भरभरून क्रीमा लावल्या. क्रीमाच लावलेल्या आहेत, बाकी मी पावडर वगैरे यूज करत नाही. त्यानंतर आली किचनमध्ये, एक केळी घेतली, खायला गेली सुरुवात. तर पाठीमागून आल्या सासूबाई. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेत असाल. तर आता मी आले किचनमध्ये आणि आज बनवत आहे भेंडी. कारण परवा बिट्टूच्या टिफिनमध्ये मी भेंडी दिले होते. आजही म्हणत आहे भेंडी पाहिजे आणि कालही म्हणत होती मला भेंडी पाहिजे. म्हटलं चला जाऊ द्या, आज टिफिनमध्ये तिला बटाट्याची चटणी दिली. म्हटलं घरी आल्यानंतर तुझ्यासाठी भेंडी बनवते. तर धुवून घेतली आहे. तर ही कधी सुकणार काय माहिती, पण तरी सुकल्यानंतर काय कापडाने पुसून मी बनवणार. क्यों रे? अरे लाहे क्या रे 10 किलो. गेली का? हो बाप रे, सर्वच निघून गेले. सकाळी माझी आई गेली, त्यानंतर माझी मावशी निघून गेली. गेल्या वेळेस जेव्हा जांभूळ आणल्या सर्वांनी खाल्ल्या, माझ्यासाठी एक सुद्धा ठेवली नव्हती. त्यामुळे आज मी पहिलाच नंबर लावला जांभूळ खायला. सर्वात आधी त्या जांभूळ धुवून घेतल्या, त्यानंतर त्याचा काळ्या मिठासोबत आनंद घेतला. भेंडी कट करायला मी जरा आळसच करते, पण काय मुलांसाठी करावं लागते. मी गेली होती बिट्टूला घ्यायला. बिट्टूचे स्कूल सुटला आणि आम्ही घरी आलो. अरे बापरे, शूज पण नाही कालत केली तू. थांब ना, काढून तर घ्या बी. किती घाई. हॅपी आहे, चॉकलेट दिलं तर हॅपी आहे. आणि हे तुझ्या बॅगवर कोणी खराब केलं? हे बॅग पाठीमागे अच्छा, खराब नाही करायचं असं. कितनी प्यारी है ये छोटी सी रसोई, हम दोनों है बस दूजा नहीं कोई. मैं बनाती हूँ सब्जी और ये बनाती है रोटी, ऐसा ही चलता रहता है. रोजच्याच पद्धतीने कांदा कट करून आणि छोटे छोटे लसणाचे तुकडे करून लावली आहे. भेंडीला तडकी, भेंडीला तड़का. चलो फिर जो गया किया उचला, नाही तर चिवताही आहेच मागे चिवचिव करायला. मोबाईल दिसलाय नाही तर आम्ही इथे स्वतःला निहारतो. फोनकडे बघितल्यानंतर जाऊन माझ्या मागे केली थोडी बडबड. म्हणाल्या वा वा मस्त फोन किचनमध्ये ठेवून भाजीची वाफ लावून मस्त खराब करून घेतायस. नाही ग, खजूर आहे ती, वॉश करून खा. मम्मीला ती खजूर आहे, मम्मीला वॉश करून माग. माझ्या हात ओले झाले की मला उंडा चिकट हाताला चिपकते. मम्मीला मागतो. ठेवून दिला तिने. मात्र तू दे ना, धुवून खाते ना मुलगी, चांगलं राहते ते. घे बा. पीठ नाही घ्यायचं, पहिला खजूर खायची. आई बिट्टूने तुला काय म्हटलं? आई आई पीठ दे खेळायला. मला आई म्हणत जा. ये छोटा मँगो. छोटा मँगो हो बघ, टेस्ट करून बघ. गोड आहे. ते झाले कचऱ्यात टाक डायरेक्ट. दे टाकून, तुझ्याकडून टाकून गोड बघ, कचऱ्यात टाकून दे. खाऊन तर बघ. वास घेऊन बघ, ते खजूर आहे. कैची नाही. वा 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 वा. घे खा. ही बी नाही खायची. अच्छा आहे का छोटा मँगो? पूर्ण खाऊन बघ ना. आहे टेस्टी.
आहे तर मग मला कशाला दिलं परत? हे धने मी यासाठी काढले होते की मी तिथे धने टाकले. का मला सुरू होती किचन मध्ये तर तुला माहितीच आहे, एक झालं की एक सुरूच राहते. ते पीठ ठेवलं मग चपाती करते मग खाते मग. अच्छा मम्मी ते बोलव ना मग तिला. ती चपाती करते ना. चपाती करते का ती? झाली ना तिची चपाती. दे बरं तिला आवाज. काम झालं का? आहे का काम? आहे का काम? काम आहे का? कशाचं बाळा? जेवण करायचं. जेवण करू का मी? हो. तुम्हाला आवाज द्यायला आलीस का? हो का? तिची चपाती पण घेऊन येशील ग. मम्मी मी तर पण करते. आज भाजीमध्ये सणसणीत कढी आणि भेंडी. बाहेर जाऊन बघितलं तर पाऊस जरा थांबला. लगेच वॉशिंग मशीन मधले कपडे घेतले आणि वाळत टाकले. थंडी नाही येत, इथे गरम येते, इथे थंड येते. हा मी फॅन बंद कर, मला हे नाही वाजते. मग काय पाहिजे तुला? एसी. बापरे एवढ्या थंडीमध्ये हिला एसी पाहिजे. स्वतः तर अकळणार त्या एसीत, मला अकळून टाकशील. मला ते बरफ उदे तरी पण एसी लाव. वा एसी पाहिजे. अरे बापरे. ओ माय गॉड. एवढ्या थंडीमध्ये झोपते असते तू? हो तिला झोप आली. झोप माझी सोना, कधीतरी शांततेने आराम करत जा जरा. मम्मी तुझा मोठा एसी आहे का? माझ्याकडे एसीच नाहीये. माझा एसी फुटला. खरंच झाला. हो झोपली बाबा. सो गई करे सोती रहती रे तू. आज धुतले होते केस, मग जरा सुकले तर विंचरून घेतले. तेवढ्यातच मला आवाज आला, कोणीतरी बाहेर झाड तोडतोय. मी खिडकीच्या बाहेर ओढून बघितलं तर एक काका त्यांच्या भिंतीवरचं झाड तोडत होते. ते झाड तोडून त्यांनी आमच्या भिंतीच्या बाजूला टाकला. खरं तर त्यावेळेस माझी खूप सनकली. असं वाटलं होतं तिथे जाऊन काकांना बोलावं. मी तिथे जाऊन बोलण्याआधी काका 2-3 डागा तोडून तिथे फेकून निघून गेले. इथे एवढी घाण होती, आम्ही साफ केली. म्हणजे अशीच रिकामी जागा आहे आणि ते काकाजी तिथे झाड तोडून इकडे फेकतात. म्हणजे आम्ही पैसे लावतो, खर्च करतो. इथे एवढं झाड पुढं होते, सर्व तोडून घेतले, जाळून घेतले, पैसे खर्च केले आणि हे महारथी आजोबा तिथलं त्यांचं झाड तोडून इथे टाकतात. काही लोक असतात म्हणजे आपलं चांगलं आणि दुसऱ्यांचं खराब. खरं तर हे लोक दुसऱ्यांच्या दारी नेऊन टाकतात ना, म्हणजे कचरा असो झाड असो, अशा लोकांचे व्हिडिओ पहिला सोशल मीडियावर टाकायला पाहिजे. ते व्हिडिओ एवढे व्हायरल झाले पाहिजे आणि त्यांना चांगला चोप बसला पाहिजे. म्हणजे मग त्यांना समजेल की स्वतःचे घरचे झाडं तोडून दुसऱ्याच्या शेजारी कसे आणून टाकावे म्हणून. तर आज माझे इन्स्टावरती 30K फॉलोअर कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे झाले सकाळीच. आता मिस्टरना पण सांगते, माझे 10K फॉलोअर पण झाले होते तरी कोणाला काही खुशी नव्हती. 20K फॉलोअर झाले तरीच काय नाही. 30K झाले त्याला मग काहीतरी म्हणतील सेलिब्रेट करू का, काहीच नाही. आरू माझे 30K फॉलोअर कंप्लीट झाले इंस्टाग्रामवर. देखा रुको जरा सबर करो. आपले 30K फॉलोअर कंप्लीट झाले. गजब बेइज्जती है. आता माझ्या मिस्टरांना आरूच्या घरी माझे 30K फॉलोअर कंप्लीट झाले. रुको जरा सबर करो. 30K फॉलोअर कंप्लीट झाले. बघितलं, कोई लेना देना नाही. 10 झाले काहीच नाही, 20 झाले काही नाही, 30 झाले काहीच नाही. लोक 10,000 सेलिब्रेशन करतात, 20,000 करतात, 10 करतात. माझ्या घरच्याने 10 सोडा, 20 वरी गेलं नाही, 30 वरी गेलं नाही.
खोटी किस्मत मेरी. ते कोणते नवरे असतात बिचारी, कैसे कैसे लोग रहते. नाहीतर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कोणाच्या बायकोचे झाले असते, तिथे नवऱ्याने किती सेलिब्रेट केलं. केक काय आणला असता, तिला गिफ्ट काय दिलं. गजब बेइज्जती. मी सांगते काय ना आपलं चाललंय काय. एक दुखियारी कहे हे कालच तर करायचं बाकी होतं तुझं. तू म्हणला होता की नंतर करतो. लिपस्टिक लावून चालायचं. राम तेरी गंगा मैली काय अरू हो गई इन पापियों के पाप धोते धोते. म्हणजे मलाच विचारायचं का केक आणायचं की काय. वा वा, ना तेरी आने की खुशी ना तेरी जाने का. असं आहे. मीच एकटी बिचारी दौंडी सारखी दौंडी तिकडे पिटत आहे. पण हे इतके मूर्ख लोक. तू पागल है ये पागल हो गई हाय मेरी बहना. लिपस्टिक लगा के घूम रही है घर में. हो रही हो ये मेरी 30 के का सेलिब्रेशन भी नहीं कर रहा. कैसे कैसे लोग हैं. 300 के. तुम्हाला खरं सांगते, माझे 1 मिलियन जरी झाले ना तरी हे लोक सेलिब्रेट करणार. 1 मिलियन आम्ही तर खायला तयार आहोत. तू केक तयार नाही. म्हणजे माझेच झाले. यांनी मला द्यावं होतं नाही. तुझा केक तू सांगशील काही पण आम्ही तर सेलिब्रेट करायला म्हणजे तिथे येऊन तू कापशील मग आम्ही खायला येऊ. आम्ही केक दुसरे आणत असतात आपले दुसरे नसतात फ्रेंड, आणत. नवरा बिवरा. माझा तर नवराही दिलिंदर. तुझा बर्थडे आहे का. माझा तर नवराही दिलिंदर आणि जाऊ दिलिंदर. आपलं नशीबच खराब आहे बाबा, बेकार. चला बाबा, आज जरा पाऊस उघडला, कपडे तरी वाढतील. लावलाय ना. अरे लाईट बंद कर. अरे कधी म्हणते लाइट लाव, कधी म्हणते लाइट बंद कर. एक तर तुम अपना ठराइलो. पहिला तू तुझं ठरवून घे, लाईट लावायचं आहे की बंद करायचं आहे. लाईट लावते. नाही लाईट बंद कर. नाही. और एसी लावली तर. अरे एसी लावली मी, एसी बंद करून येते. आज आम्ही एकच नारा पकडले तो एसी एसी एसी. गुदी होत आहे. आज ट्युशनला सुट्टी झाली, मस्त मॅडमने आराम केला. चला जाऊ द्या, एक दिवस आराम पण पाहिजे. कारण आज सकाळपासून ना नुसतं चिडचिड करत होती. स्कूलमध्ये जायला सुद्धा तयार नाही. स्कूलला 20 मिनिटं राहिले, त्यानंतर ती उठली जबरदस्तीने. मग अंघोळ केली, अंघोळ पण चिडचिड करून रडरड करून. मग पप्पासोबत गेली गाडीमध्ये. पप्पा स्कूलपर्यंत घेऊन गेले. मॅडमचं रागलं, रडणं पळणं सुरू. पप्पा तिथून रिटर्न घरी आले आणि मला घेतलं. मग आम्ही 3 जण घेऊन तिला स्कूलमध्ये गेलो. तिथेही रडणं सुरू होतं, जायला तयार नाही. मी प्रेमाने समजून सांगितलं. मग तिची फ्रेंड तिला दिसली, त्यानंतर ती क्लासमध्ये गेली. आणि मग क्लासमध्ये गेली, मग आम्ही तिला सोडून घरी आलो. आणि हे चादर खाणं जरा बंद कर. 2:30 वाजता झोपली, आता 5 वाजले. मस्त झोप झाली आहे. आता आमचं मस्त रात्रीचं जागरण होणार आहे. कारण की मॅडम आता 1:30-2 वाजेपर्यंत काही झोपणार नाही. तिथे झोप घेऊन मस्त फ्रेश झाली आहे. तुम्ही बसा मला बघत आणि माझ्यासोबत खेळ. काय झालं? काय केलं तिने? तुझं डोकं धुतलं? केस लुचले असतील ना तुझे तिने, है ना? केस नाही लुचले, तयारी करून दिली. अरे वा, थँक्यू बोल मम्मीला. लव यू मम्मा. माऊथने बोल ना. माऊथ नाही का तुला? माऊथने बोललं, माऊथने. त्यानंतर असेच फ्रॉक ड्रेस घालून बिटूचे थोडेसे व्हिडिओ काढले, कारण की मला प्रमोशन करायचे होते या ड्रेसचे. आता आली आहे किचनमध्ये आल्यानंतर तोच प्रश्न, घरात काही असो नसो भाजीला काय करावं. मग आले शेव भाजी करणार. तर आता सुरू आहे शेव भाजीची तयारी.
मग मी इथे काढून घेते सर्व मसाला. पहिला तर कांदे घेतले मस्त चिरून, मग घेतलं खोबरं भाजून. मस्तपैकी कांदा भाजून घेतलाय, खोबरं भाजून घेतलंय आणि लागलं लसूण, आलं आणि मस्त भरभरून कोथिंबीर, जो मला खूप आवडतो. आता याचा आपण मसाला काढून घेऊया. सरक ना मी माझ्या ब्लॉगिंग मध्ये टॉकिंग करत होती. तू तिकडे गेली तर मी कोणासोबत टॉकिंग करणार ती किचन सोबत. गॅसवर ठेवली कढई, कढई तापली, मग टाकलं तेल, तेल टाकल्यानंतर जिरं आणि तेजपत्ता. त्यानंतर मिक्सरमधून जो मसाला काढला तो मस्तपैकी भाजून घेतला. लाल तिखट चवीनुसार, लाल तिखट एकत्र करून त्यानंतर टाकलं त्याच्यामध्ये पाणी. पाणी टाकल्यानंतर मस्त मसाला शिजू दिला. शिजू दिल्यानंतर मी त्याच्या पाणी ॲड केलं, जेवढा रस्सा पाहिजे तेवढा. एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकली शेव आणि गॅस केला बंद. ही झाली आपली शेवभाजी तयार. कुठे चांदू मामा? बघू. अरे हो, कशी आहे गोडी? गोडी कशी आहे बिट्टू? गोडी कशी आहे? एकदम तिखट. झाला तर छोटी चंदू मामा. छोटी चंदू मामा आहे. आजचा व्हिडिओ इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.